नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर. आज आपल्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक अद्भुत अशा प्रकारचा प्रसंग म्हणजे शिवाजी महाराजांनी सुरतेवर केलेली स्वारी. या घटनेचा वृत्तांत, ही घटना कशा पद्धतीने घडून आली, ही घटना घडून येण्याच्या पाठीमागे कारणं कोणती होती आणि त्यानंतर या घटनेचे विविध पडसाद तत्कालीन राजकारणावर कशा प्रकारचे उमटले, या सगळ्या गोष्टींचा मागोवा मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापुढे घेणार आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेसारख्या मोगली साम्राज्यातील अतिशय दूरवर असणाऱ्या या व्यापारी नगराचा, एकूणच त्या नगराची निवड ही आपल्या स्वारीकरता करणं आणि त्या नगरावर जाऊन हल्ला करून पुन्हा सुखरूप परत येणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत आश्चर्यकारक अशा प्रकारच्या आहेत. आणि मग आपल्यापुढे प्रश्न उभा राहतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वारीकरता सुरतेच्याच सारख्या शहराचीच का निवड केली, सुरतचीच का निवड केली आणि या सुरत स्वारी पाठीमागील शिवाजी महाराजांचा हेतू काय होता. अशा विविध गोष्टींची ज्या वेळेला आपण चिकित्सा करायला लागतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की जवळजवळ 3-3.5 वर्ष शाहिस्ते खान हा स्वराज्यावर चाल करून आलेला होता, स्वराज्यात ठाण मांडून बसलेला होता आणि या 3-3.5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्याने अनेक गावं जी आहेत, परगणे जे आहेत ते उद्ध्वस्त करून टाकलेले होते आणि जवळजवळ 3-3.5 वर्ष सातत्याने त्याच्याशी लढाई करावी लागली असल्या कारणामुळे शिवाजी महाराजांचा खजिना देखील रिता झालेला होता. मग अशा सगळ्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांनी आपल्या मोहिमेकरता सुरतेची निवड केली. याच्या पाठीमागे एक कारण असंही होतं की शिवाजी महाराजांना शत्रूवर सूड उगवायचा होता. खरं तर जवळपास 3-1 वर्ष शाहिस्ते खान हा लाल महालामध्ये मुक्काम करून होता. ज्या लाल महालामध्ये शिवाजी महाराजांचं बालपण गेलं, अशा लाल महालामध्ये आपल्या शत्रूने येऊन राहावं ही गोष्ट शिवाजी महाराजांच्यासाठी मानहानिकारक होती आणि म्हणून या घटनेचा बदला त्यांना घ्यावयाचा होता. त्यासाठी शत्रूवर सूड उगविणे आणि शत्रूसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारं, वैशिष्ट्यपूर्ण असणारं असं हे जे काही नगर आहे, हे नगर लुटायचा आणि त्याबरोबर शत्रूवर सूड उगवायचा असा शिवाजी महाराजांनी एकूणच हेतू या स्वारीच्या पाठीमागे बाळगला होता. त्याशिवाय आणखी एक गोष्ट आपल्याला दिसून येते की जवळजवळ 3-3.5 वर्ष सतत लढल्या कारणामुळे शिवाजी महाराजांचा खजिना हा रिकामा झालेला होता. औरंगजेबाने शिवाजी महाराजांवर शाहिस्ते खानाच्या रूपाने लादलेलं हे युद्ध होतं. शिवाजी महाराजांनी काही शाहिस्ते खानाला आमच्या राज्यावर आक्रमण कर असं आमंत्रण थोडंच दिलेलं होतं आणि मग हा युद्ध खर्च जो आहे, हा युद्ध खर्च हा शत्रूंनी आपल्यावर लाद दिला आहे आणि त्यामुळे शत्रूने लादलेला हा जो काही युद्ध खर्च आहे, हा युद्ध खर्च देण्याची जबाबदारी देखील शत्रूचीच आहे आणि आपल्याला झालेला युद्ध खर्च जनतेवर अधिकचा कर लादून वसूल करणाऱ्यांपैकी छत्रपती शिवाजी महाराज नव्हते आणि म्हणून झालेला जो काही युद्ध खर्च आहे तो युद्ध खर्च त्यांनीच दिला पाहिजे आणि मग तो युद्ध खर्च वसूल होण्या इतपत संपत्ती आपल्याला कुठून प्राप्त होऊ शकेल, या गोष्टीचा शिवाजी महाराजांनी विचार केला, सर्वेक्षण केलं आणि त्यानंतर त्यांनी सुरत हे शहर स्वारीकरता म्हणून, लुटीकरता म्हणून निवडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता सुरतेचं वैशिष्ट्य काय? सुरत खरं तर मक्केचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जाणारं शहर होतं. त्याला सूर्याचं शहर म्हणून देखील ओळख होती आणि या सुरतेच्या व्यापाराचा विचार केला तर प्रचंड मोठी व्यापारी उलाढाल दरवर्षी या सुरतेमधून होत असे. मोगल साम्राज्याला, मोगल बादशहाला या सुरतेमधून दरवर्षी 12 लाख रुपये जकातीच्या रूपाने मिळत असत. हे
मोगली साम्राज्यातील एक अत्यंत वैभवशाली अशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदर होतं. अनेक गर्भश्रीमंत व्यापारी हे येथे वस्तीला होते. इराण, अरबस्थान, इजिप्त, आफ्रिका, चीन आणि युरोपातील अनेक व्यापारी येथे येत असत. इंग्रज, डच, पोर्तुगीज, तुर्की, आर्मेनियन, इराणी, ज्यू असे अनेक व्यापारी येथे वास्तव्याला होते. आणि त्यामुळे हे शहर एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं शहर होतं. आणि अत्यंत सधन असणारं हे शहर शिवाजी महाराजांनी आपल्या स्वारीकरता निवडलं. परंतु सुरतेचीच निवड करण्याच्या पाठीमागे आणखीही कारणं होती. म्हणजे केवळ ते समृद्ध व्यापारी शहर होतं, येथे भरपूर श्रीमंत व्यापारी राहत होते असं नाही, तर त्याबरोबरच संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत कमकुवत अशा प्रकारची सुरतेची व्यवस्था होती. म्हणजे सुरतेच्या भोवतीचा जो तट आहे, जी तटबंदी आहे ती ढासळलेली होती, बुरुज ढासळलेले होते. सुरतेभोवती असणारा जो काही खंदक आहे तो मातीने भरून गेलेला होता. इतकंच नाही तर या सुरतेचा जो काही प्रमुख होता इनायत खान, ज्याच्यावर या सुरतेच्या संरक्षणाची जबाबदारी होती, त्याला बादशहाकडून 500 सैनिक ठेवण्यासाठी म्हणून सांगण्यात आलेलं होतं. त्याची रक्कम त्याला मिळत असे. परंतु हा अतिशय स्वार्थी, भेकड होता, स्वार्थी होता, हपापलेला होता. आणि त्याने हे सैन्य न ठेवता जुजुबी सैन्य ठेवून हे सगळे पैसे पगाराचे जे काय तो गिळंकृत करत असे, स्वतःच्या खिशात घालत असे. आणि यामुळे सुरतेवर जर आपण स्वारी केली तर सुरतेमध्ये प्रवेश करणं फारसं काही अवघड जाणार नाही आणि आपण सहजपणे सुरतेत प्रवेश करू शकू. या गोष्टीचा अंदाज शिवाजी महाराजांना आलेला होता. आणि मोगल बादशहाची जी काही प्रतिष्ठा आहे, या प्रतिष्ठेला धक्का देण्याचा एक मोठा हेतू शिवाजी महाराजांचा या मोहिमेच्या पाठीमागे होता. आणि म्हणून आपण पाहतो की सुरत शहर जे मोगली साम्राज्याचं नाक समजलं जात असे. आणि शाहिस्ते खानाने जे आपल्या प्रतिष्ठेला जो धक्का दिलेला आहे लाल महालामध्ये राहून, त्याचा बदलाही या निमित्ताने त्यांना घ्यायचा होता. आणि म्हणून सुरतेची प्रतिष्ठा अनेक अंगाने होती. जसं मी मगाशी म्हणालो की सुरत हे मक्केचं प्रवेशद्वार होतं, त्याला सूर्याचं शहर समजलं जात असे. ते आंतरराष्ट्रीय व्यापाराचं सगळ्यात महत्त्वाचं अशा प्रकारचं केंद्र होतं. परंतु या सगळ्याच्या बरोबर आणखी एक गोष्ट होती, ती म्हणजे औरंगजेब बादशहाने आपली बहीण जहानारा हिला वार्षिक खर्चाकरता, चोळी बांगडीचा जो खर्च म्हणतो आपण, त्याकरता म्हणून सुरतेचं उत्पन्न हे दिलेलं होतं. म्हणजे सुरत हे शहर, त्याचं उत्पन्न आपल्या बहिणीला खर्चाकरता, चोळी बांगडीच्या खर्चाकरता म्हणून बादशहाने दिलेलं होतं. आणि त्यामुळे अशा या सुरतेची लूट केली गेली, सुरतेवर हल्ला केला गेला, तर त्यामुळे बादशहाची मोठी बेइज्जत होणार होती, त्याच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का लागणार होता. आणि तोच धक्का शिवाजी महाराजांना बादशहाला यावेळी द्यायचा होता. खरं तर अनेक युरोपीय व्यापारी सुरतेमध्ये राहत होते आणि हे युरोपीय व्यापारी स्थानिक मुस्लिम अधिकाऱ्यांना वेळोवेळी मदत करत असत. त्यांच्या सांगण्यावरून, चिथावणीवरून ते शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये देखील भूमिका घेत असत. ज्यावेळेला सिद्दी जोहर याने पन्हाळ्याला वेढा दिलेला होता, त्यावेळेला इंग्रजांनी दारुगोळ्याची मदत या आदिलशाही सरदाराला केलेली होती. ही गोष्ट शिवाजी महाराज विसरलेले नव्हते. आणि म्हणून सुरतेत असलेल्या परकीय व्यापाऱ्यांवर, युरोपीय व्यापाऱ्यांवर आपण एक प्रकारची दहशत बसवावी, एक प्रकारचा त्यांच्यावर अंकुश लावावा त्यांच्या कारवायांवर, म्हणून शिवाजी महाराजांनी सुरत सारखं शहर हे स्वारी करता निवडलं. आता प्रश्न असा होता की 3-3.5 वर्ष शाहिस्ते खानाच्या बरोबर, त्याच्या फौजांच्या बरोबर मराठी फौजा सातत्याने लढत होत्या.
आणि नुकतंच या सगळ्या संकटातून मराठी राज्य हे बाहेर पडलेलं होतं. आणि मग सुरतेवर स्वारी करायची म्हणजे त्याची व्यवस्थित तयारी असणं आवश्यक होतं. शिवाजी महाराजांनी जवळपास 1 वर्ष आधीपासून सुरतेवरील मोहिमेची तयारी ही सुरू केलेली होती. बहिर्जी नाईक आणि त्याचे जे काही सहकारी आहेत, या हेरांच्या मार्फत सुरतेच्या संरक्षणाची व्यवस्था कशी आहे, तेथील संपत्ती कशी आहे, सुरतेतील श्रीमंत व्यापारी, त्यांचे वाडे इत्यादी सगळ्या गोष्टींची माहिती त्यांनी आधीच मिळवलेली होती. सुरत हे मोगली साम्राज्यातील दूरवरचं शहर असल्या कारणामुळे शिवाजी महाराजांना सुरतेवर आक्रमण करून सुरक्षित परत यायचं असेल तर जाताना आपल्याला कोणी पाहिलं नाही पाहिजे किंवा आपल्या मोहिमेची कुठल्याही मोगल अधिकाऱ्याला, मोगल सेनापतीला त्याची खबर लागता कामा नये, या दृष्टिकोनातून सुरतेला जाण्याचा मार्ग जो आहे त्यांना निवडायचा होता. खरं तर औरंगाबादहून सुरतेला जाणारा जो मुख्य मार्ग आहे, महामार्ग आहे, त्या मार्गाने ते गेले असते तर लगेच सापडले असते, लगेच लक्षात आलं असतं. परंतु शिवाजी महाराजांनी सुरतेस जाण्यासाठी म्हणून आडमार्ग शोधला आणि फारसं कोणाच्या लक्षात येणार नाही, रात्रीचा प्रवास करायचा, दिवसा दाट झाडीमध्ये विश्रांती घ्यायची, असा दिनक्रम सुरतेला जाण्यासाठीचा त्यांनी ठरवला. दंडराजापुरी, पेण, नाशिक या ठिकाणी त्यांनी ताज्या दमाच्या नव्या फौजा या सुरतेच्या स्वारीकरता तयार केल्या. आणि आपण दक्षिणेकडे स्वारीस निघालो आहोत अशा प्रकारची हुल उठवून, अशा प्रकारची अफवा सगळीकडे पसरवून शिवाजी महाराज राजगडावरून सुरतेच्या मोहिमेकरता निघाले. नेताजी पालकर त्यांच्या सोबत आहे. खरं तर या वेळेला सिंहगडाला जसवंत सिंग हा वेढा देऊन बसलेला आहे आणि तेथून केवळ 6 मैल अंतरावर असलेल्या राजगडावरून शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीला निघतात, मोहिमेला निघतात. आणि या गोष्टीची साधी खबर देखील मिर्झा राजा जयसिंगाला लागत नाही, इतकी गुप्तता या मोहिमेची शिवाजी महाराजांनी बाळगलेली होती. जवळपास 8-1 हजाराचं सैन्य घेऊन शिवाजी महाराज सुरतेला जायला निघाले. राजगडावरून ते नाशिक मुक्कामी आले. तिथे इतर ठिकाणच्या फौजा, पेण असेल किंवा दंडराजापुरी असेल, येथील फौजा त्यांना येऊन मिळाल्या आणि आपण औरंगाबादकडे जात आहोत असं त्यांनी तिथे जाहीर केलं. आणि जाहीर करून 1 जानेवारी 1664 रोजी शिवाजी महाराज नाशिकहून उत्तरेस कूच करते झाले आणि 5 जानेवारी 1664 रोजी सुरतेपासून अवघ्या 28 मैल अंतरावर असलेल्या गणदेवी या ठिकाणी शिवाजी महाराज पोहोचले. सुरतेपासून केवळ 28 मैल अंतरावर मराठ्यांचा राजा येऊन पोहोचला आहे, ससैन्य आलेला आहे. हे ज्या वेळेला सुरतेमध्ये समजलं त्यावेळेला सुरतेमध्ये हाहाकार उडाला आणि सुरतेच्या इतक्या जवळ मराठ्यांचा राजा सैन्यासह आलेला आहे हे ज्या वेळेला इनायत खानाला समजलं त्यावेळेला इनायत खान हादरून गेला. कारण सुरतेच्या संरक्षणाची कुठल्याच प्रकारची व्यवस्था ही त्याने केलेली नव्हती. कारण त्याला असं वाटत होतं की मोगली साम्राज्यात इतक्या दूर असणारं सुरतेसारखं शहर, या शहरावर आक्रमण करण्याची हिंमत भारतामध्ये त्या काळातील एकाही राज्यकर्त्याकडे, एकाही सरदाराकडे, एखाद्याही कुठल्याही प्रकारच्या बंडखोर असणाऱ्या टोळीच्या प्रमुखाकडे वगैरे नव्हती. आणि म्हणून सुरतेच्या संरक्षणाची कुठल्याच प्रकारची तजवीज ही त्याने केलेली नव्हती. सुरतेच्या संरक्षणाची ज्याच्यावर जबाबदारी होती त्या इनायत खानाने सुरतेचं संरक्षण करण्याऐवजी मग त्याच्याकडे सैन्य नाही तर त्याने इंग्रजांकडे, डचांकडे दारुगोळा आणि सैन्याची मागणी केली. परंतु इंग्रज आणि डचांनी त्याला अशा प्रकारची मदत करायचा नकार दिला. आपल्या वखारींचं संरक्षण आम्हाला करायचं आहे आणि सुरतेच्या संरक्षणाची जबाबदारी तुमची आहे असं म्हणून
त्याने केलेली मागणी फेटाळून लावली. गणदेवीवरून शिवाजी महाराजांनी आपले दूत इनायत खान याच्याकडे, त्याबरोबर हाजी सय्यद बेग, हाजी कासिम इत्यादींकडे पाठवले. आणि या सगळ्यांकडे, बहरजी बोहरा असेल, या सगळ्यांकडे आपले दूत पाठवून त्याने आपण उद्या सकाळी, त्यांनी त्यांना सांगितलं की आम्ही उद्या सकाळी सुरतेस येत आहोत, तर सुरतेची लूट आम्ही करू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर 50 लाख रुपयांची खंडणी ही तुम्ही दिली पाहिजे. आम्ही जेव्हा सुरतेला येऊ तेव्हा तुम्ही आम्हास भेटणे आणि आम्ही मागितलेली रक्कम आमच्या स्वाधीन करणे, अन्यथा आम्ही सुरत जाळून लुटून बेचिराग करू आणि त्याची सर्व जबाबदारी जी आहे ही जबाबदारी तुमची असेल, असं शिवाजी महाराजांनी आपल्या दूताकरवी इनायत खानाला आणि सुरतेतील गर्भश्रीमंत असणारे जे काही व्यापारी होते त्यांना निरोप धाडला. परंतु इनायत खानाने शिवाजी महाराजांच्या मागणीची दखल न घेता उद्धटपणे शिवाजी महाराजांना उलट उत्तर पाठवलं. सुरतेमध्ये रात्री बातमी आली की मराठे सुरतेपासून अवघ्या 5 मैल अंतरावर येऊन थांबलेले आहेत. आणि मग ही बातमी ज्या वेळेला सुरतेमध्ये समजली त्यावेळेला प्रचंड गोंधळ सुरतेमध्ये निर्माण झाला. लोक रस्त्याच्या मार्गे, नदीच्या मार्गे, गावं सोडून परागंदा झाले आणि सुरत शहर आपलं घर सोडून हे लोक पळून जात आहेत. जो काही ऐवज आपल्याला सोबत घेता येईल तितका ऐवज सोबत घेऊन लोक सगळे शहर सोडून पळून गेले. काही लोक नद्यांमध्ये असणाऱ्या नावांवर जाऊन थांबले, कोणी आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन थांबलं. आणि गावामध्ये असणारे गर्भश्रीमंत जे काही व्यापारी होते हे व्यापारी मात्र इनायत खानाला पैसे देऊन, लाच चारून सुरतेच्या किल्ल्यामध्ये आश्रयाला गेले. खरं तर सुरतेच्या संरक्षणाची जबाबदारी ज्या इनायत खानावर होती त्याने तिथे थांबून शिवाजी महाराजांचा प्रतिकार करणं अपेक्षित होतं. परंतु तसं न करता आपल्या कुटुंब कबिल्यासह, आपल्या नात्यागोत्यातील माणसांसह तो किल्ल्यामध्ये स्वतः निघून गेला. आणि मग शहरातील सगळ्या श्रीमंत व्यापाऱ्यांनीही त्याला पैसे देऊन किल्ल्यामध्ये आपल्या प्राणाचं रक्षण करण्यासाठी म्हणून आश्रय हा घेतला. 6 मे रोजी सकाळी 11 वाजता शिवाजी महाराज हे सुरतेबाहेर असलेल्या बागेमध्ये उतरले. आता हे सुरत शहर कसं होतं, जवळपास 4 मैल चौरस परिसरामध्ये हे शहर पसरलेलं होतं. 2 लाखाच्या आसपास लोकसंख्या या सुरत शहराची होती. अनेक धनाढ्य अशा प्रकारचे व्यापारी या सुरतेमध्ये राहत होते, परंतु ते पापभिरू स्वभावाचे होते, अहिंसक वृत्तीचे होते. साप विंचू मारणे देखील त्यांना हिंसा वाटत होती. आणि गर्भश्रीमंत असून देखील आपल्या या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी, आपल्या या सगळ्या मालमत्तेचं रक्षण करण्यासाठी आपण काही शस्त्रधारी लोक ठेवले पाहिजेत असं त्यांना अजिबात वाटत नव्हतं. म्हणजे स्वतःच्या खर्चाने स्वसंरक्षणासाठी काही करावे अशी कल्पना देखील या व्यापाऱ्यांच्या मनाला शिवत नव्हती. हे शहर संपूर्ण वर्षभर बहरणाऱ्या विविध फळझाडांनी भरलेल्या सुंदर बाग बगीच्यांनी नटलेलं अशा प्रकारचं. आणि महाराज सुरतेजवळ आलेले आहेत म्हणल्यानंतर, ही बातमी सुरतेत पोहोचल्यानंतर सुरत शहर जणू निर्मनुष्य होऊन गेलं. इनायत खान स्वतः किल्ल्यात निघून गेला. आणि अशा वेळेला अतिशय कठीण परिस्थितीमध्ये देखील इंग्रजांनी मात्र धैर्य दाखविलं, डचांनी धैर्य दाखविलं. त्यातही इंग्रजांनी आपल्या समुद्र किनाऱ्यावर नांगरलेल्या जहाजांच्या मधून सैनिक, बंदुका, दारुगोळा या सगळ्यांची मागणी केली आणि 200च्या आसपास सैन्य उभा केलं. काही मुस्लिम व्यक्तींची भरती ही त्यांनी केली आणि अशा पद्धतीने आपल्या वखारीच्या संरक्षणाची तजवीज त्यांनी केली.
इतकंच नाही तर इंग्रजांचा जो वखार प्रमुख होता रॉबर्ट ऑक्झिंडेन नावाचा, याने 200 सैनिकांसह सुरतेमधून परेड करून सुरतकरांचं मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला. ज्याने सुरतेचं रक्षण करायला पाहिजे होतं तो किल्ल्यात जाऊन पळून लपून बसलेला होता आणि इंग्रज मात्र आपल्या वखारी सोडून सागर किनाऱ्यावर असलेल्या आपल्या जहाजांवर आश्रयाला जाऊ शकत असतानाही ते आपल्या वखारी सोडून गेले नाहीत. इंग्रज आणि डच यांनी आपल्या वखारींच्या संरक्षणाची व्यवस्था स्वतः केली आणि ते आपल्या वखारीच्या संरक्षणात सिद्ध झाले. शिवाजी महाराज सुरतेच्या बाहेरील एका बागेमध्ये झाडाखाली उभारलेले आहेत. झाडाला बांधलेल्या एका कापडाच्या सावलीमध्ये शिवाजी महाराज उभे आहेत. अतिशय साधेपणा, कुठल्याही प्रकारचे तंबू राहुट्या काही सोबत नाही आहे. आणि कोणी सुरतेच्या व्यापाऱ्यांचा प्रतिनिधी किंवा सुरतेच्या अंमलदाराचा कोणी प्रतिनिधी आपल्याकडे येतोय का, आपण केलेली मागणी त्याची पूर्तता करण्यासंबंधी काही त्यांच्याकडून निरोप येतो का म्हणून शिवाजी महाराज वाट पाहतायत. परंतु कोणीही महाराजांना भेटण्यास आलं नाही. तेव्हा त्यांनी सुरत लुटण्याचा आदेश आपल्या सर्व सैनिकांना दिला. जवळजवळ 4 दिवस मराठ्यांनी दिवस रात्र मन मानेल त्याप्रमाणे सुरतेची लूट केली. शेकडो वाड्यांच्या भिंती जमिनी त्यांनी खणून काढल्या आणि प्रचंड संपत्ती त्यांनी तिथून उभा केली. त्यानंतर त्या वाड्यांना आगी लावून दिल्या. मराठे नुसतं सुरत लुटत होते असं नाही, तर सुरतेच्या किल्ल्याच्या पायथ्यापर्यंतही पोहोचले. तेव्हा सुरतेच्या किल्ल्यामध्ये असलेल्या इनायत खानाने किल्ल्यातून सुरतेवर तोफा टाकायला सुरुवात केली. खरं तर यामुळे शिवाजी महाराजांचं नुकसान किंवा मराठ्यांचं नुकसान फारसं झालंच नाही, परंतु तोफगोळ्याच्या वर्षावामुळे सुरत शहरामध्ये असलेल्या मोठमोठ्या इमारती या ढासळल्या, आगी लागल्या आणि प्रचंड नुकसान सुरत शहराचं इनायत खानाच्या एकूणच अल्पबुद्धीमुळे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे सगळं पाहणारा एक इंग्रज पाद्री असं म्हणतो की गुरुवार आणि शुक्रवारी या 2 दिवशी तर शहरामध्ये भयंकर आगी लावण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे रात्र दिवसासारखी प्रखर भासू लागलेली होती आणि धुरांचे मोठमोठे लोट हे आकाशामध्ये पसरले. त्यामुळे जणू सूर्यालाच या धुराच्या लोटांनी आच्छादन घातलं आणि त्यामुळे दिवस हा रात्रीसारखा भासू लागलेला होता असं इंग्रज पाद्री म्हणतो. डच वखारीजवळ बहरजी बोहरा या व्यापाराचा भला मोठा अशा प्रकारचा वाडा होता. तो वाडा मराठ्यांनी खणून साफ केला. या वाड्यामधून कित्येक शेर, हिरे, माणिक, मोती, सोने हे त्यांनी पैदा केले आणि हा वाडा खणून काढून या बहरजी बोहराबद्दल असं म्हणत की जवळपास 80 लाख रुपयांची संपत्ती त्याच्याकडे होती. हा वाडा खणून काढल्यानंतर या वाड्याला आग लावून देण्यात आली. डच वखार या वाड्यातून निघालेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडते की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली होती. परंतु त्यांचं सुदैव चांगलं आणि त्याच वेळेला वाऱ्याने आपली दिशा बदलल्या कारणामुळे डचांची वखार ही अग्नीमध्ये भस्मसात होण्यापासून वाचली. इंग्रजांच्या वखारीच्या जवळ हाजी सय्यद बेग या व्यापाऱ्याचा प्रचंड मोठा अशा प्रकारचा वाडा होता. तो वाडा देखील मराठ्यांनी लुटला. प्रचंड संपत्ती तिथून पैदा केली.
परंतु वाडा ज्या वेळेला मराठ्यांनी खणायला सुरुवात केली त्यावेळेला मात्र इंग्रजांनी हस्तक्षेप केला आणि हा वाडा लुटू दिला नाही. ही बातमी ज्यावेळेला शिवाजी महाराजांना समजली त्यावेळेला त्यांनी वखारीतील सर्व इंग्रजांना कापून काढण्याची धमकी दिली. परंतु इंग्रजांनी नमते न घेता आपण या, आम्ही तयार आहोत अशा प्रकारचा निरोप पाठवला. खरं तर इंग्रजांना वठणीवर आणायला फारसा वेळ लागला नसता, परंतु त्याच्यामध्ये एकतर इंग्रजांकडे असणाऱ्या तोफा, बंदुका यामुळे विनाकारण या संघर्षामध्ये माणसे मारली गेली असती आणि वेळ वाया गेला असता. एकतरी वेळेचा अपव्यय करणं शिवाजी महाराजांना परवडणारं नव्हतं. अतिशय कमी वेळेमध्ये सुरत शहर पूर्ण लुटून शिवाजी महाराजांना सुखरूप पुन्हा स्वराज्यामध्ये परतायचं होतं. आणि म्हणून त्यांनी इंग्रजांनी केलेली ही बदसलुकी जी होती, त्यांचं जे हे वागणं होतं, आगळीक होती, त्याकडे दुर्लक्ष केलं आणि सुरतेची लूट जी आहे ती मराठ्यांनी केली आणि इंग्रजांच्या या उद्धट वागण्याकडे दुर्लक्ष केलं. खरं तर या प्रसंगातून आपल्या लक्षात येतं की इंग्रजांमुळे त्या भागातील सुरतेची सुरक्षा झाली. इंग्रज, डच हे धारिष्ट दाखवून थांबले. त्यामुळे आर्मेनियन व्यापारी वगैरे त्यांच्या पाठीमागच्या बाजूला जे होते त्या भागात असणारे जे काही इतर वाडे होते, या सगळ्या वाड्यांचं, या भागाचं देखील संरक्षण इंग्रजांच्यामुळे झालेलं दिसून येतं. या 4 दिवसाच्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांना जिवे मारण्याचा प्रयत्न हा इनायत खानाने पाठविलेल्या हस्तकाच्या मार्फत, दूताच्या मार्फत झालेला दिसून येतो. खरं तर तहाच्या वाटाघाटी करण्याचं निमित्त करून इनायत खानाचा हा दूत शिवाजी महाराजांच्याकडे आला आणि तो शिवाजी महाराजांच्या पुढेच वेगवेगळ्या प्रकारच्या शर्ती अटी ठेवायला लागला. तेव्हा शिवाजी महाराज त्या दूतास म्हणाले, तुमचा मालक भागूबाई सारखा खुराड्यात लपून बसलाय, त्याच्या अटी स्वीकारायला मी काय त्याच्यासारख्या बांगड्या भरल्या आहेत की काय, किंवा आम्ही काय त्याच्यासारखे भागूबाई आहोत की काय. आणि असं शिवाजी महाराज म्हणतात, आम्ही काही भागूबाई नाही, आम्ही कोण आहोत हे दाखवतोच असं म्हणत तो मारेकरी त्याच्याकडे असणारी कट्यार अचानक काढून धावत वेगाने शिवाजी महाराजांच्या दिशेने आला. शिवाजी महाराजांच्या भोवती नंग्या तलवारी घेतलेल्या सैनिकांचं कडं होतं आणि त्यातील एका सैनिकाने या मारेकऱ्याचा हात हवेतल्या हवेत छाटला. या प्रसंगी क्षणाचाही विलंब झाला असता तर शिवाजी महाराजांच्या जीविताचं बरं वाईट झालं असतं. तो मारेकरी इतक्या वेगात धावत आलेला होता की तो शिवाजी महाराजांच्या अंगावर कोसळला. शिवाजी महाराज खाली पडले, त्यांच्या अंगावर हा मारेकरी, त्याचा हात छाटलेला असल्यामुळे त्याच्या छाटलेल्या हाताच्या ठिकाणाहून प्रचंड रक्त वाहतंय. ते शिवाजी महाराजांच्या अंगावर सगळीकडे पसरलेलं आहे. काय झालं काही नाही, काही कळायचा अवकाश. आणि मग खरोखरच शिवाजी महाराजांना मारलं की काय, त्यांना इजा झाली की काय असं सैनिकांना वाटलं. आणि अनेक संदिग्ध लोक जे पकडून आणलेले होते, जे बाहेर थांबवलेले होते पकडून आणलेले लोक, यांची कत्तल ही संतप्त सैनिकांनी करायला सुरू केली. आणि शिवाजी महाराजांना हा प्रसंग आणि त्याचं गांभीर्य लक्षात आलं. लगेच ते उठून उभे राहिले आणि ही होणारी कत्तल जी आहे ही कत्तल त्यांनी थांबविली. 2-4 लोकांची मुंडकी उडविणे, काही लोकांचे हात तोडणे, हे तेथील लोकांवर दहशत बसविण्यासाठी म्हणून शिवाजी महाराजांनी केलेलं दिसून येतं. परंतु सरसहा कत्तल ही शिवाजी महाराजांनी लगेच होऊ लागलेली थांबवली असं आपल्याला दिसून येतं. परंतु हे सगळं आपण जेव्हा बघतो तेव्हा लक्षात येतं की शिवाजी महाराज हे इतर लूट करणाऱ्या सत्ताधीशांहून वेगळे आहेत. त्यांनी कुठेही नरसंहार केलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. सरसकट इतर सगळ्या
आक्रमकांनी केलेल्या आक्रमणांच्या मध्ये लहान मुले, स्त्रिया, वृद्ध यांची हत्या केलेली आपल्याला दिसून येते. अनेकांना गुलाम म्हणून विकलेलं आपल्याला दिसून येतं. रक्ताचे पाठच्या पाठ वाहिलेले आपल्याला दिसून येतात. परंतु शत्रूने प्राणघातक हल्ला केल्यानंतर सुद्धा शिवाजी महाराज पकडून आणलेल्या या संदिग्ध लोकांना किंवा व्यापाऱ्यांना, ज्यांच्याकडून पैसे वसूल करून त्यांना सोडून दिलं जात आहे, अशा लोकांची होणारी हत्या लगेच शिवाजी महाराज थांबवतात. हे तत्कालीन इतर राज्यकर्त्यांच्या पेक्षा शिवाजी महाराजांचं असणारं वेगळेपण आहे. अतिशय साधेपणा शिवाजी महाराजांच्या एकूणच वर्तनामध्ये आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळतो. म्हणजे झाडाला बांधलेल्या एका कापडाच्या सावलीमध्ये शिवाजी महाराज उभे आहेत. कुठल्याही प्रकारच्या तंबू नाही, राहुट्या नाही, काही नाही. इतकंच नाही तर त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे तोफा, शस्त्र, इतर बंदुका वगैरे या सगळ्या गोष्टी पण नाही. एक डच व्यापारी आपल्या अहवालामध्ये लिहितो की आमचा हेर शहरामध्ये फिरून आला आणि त्याने लुटीचा अहवाल सांगितला. 5-6 जणांच्या टोळ्या करून मराठे शहर लुटत होते, घरं पाडत होते आणि मोठमोठी घरे ही शहरातील नाश पावलेली होती. आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी डोक्यावर बिनकपातीचे फक्त एक पाल शिवाजीच्या होते आणि ही जी काही लूट आहे ही लूट सगळी आणलेली मराठे शिवाजी महाराजांच्या पुढे आणून ओतत होते. सोने रुपे बाजूला काढून ठेवून बाकीचे जवळ उभ्या राहिलेल्या गरीब लोकांना वाटलं जात होतं. याच वेळेला इथिओपियाचा वकील हा औरंगजेब बादशहाच्या भेटीकरता म्हणून आलेला होता. त्याचा सुरतेमध्ये मुक्काम होता. मराठ्यांनी त्याला पकडलं आणि पकडून शिवाजी महाराजांच्या पुढे उभं केलं. त्यावेळेला या इथिओपियाच्या वकिलाने, दूताने औरंगजेब बादशहाला द्यावयाच्या म्हणून ज्या काही भेटी आणलेल्या होत्या त्या सर्व भेटी, त्याचा नजराना जो काय तो नजराना शिवाजी महाराजांना दिल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याची सुटका केलेली आपल्याला दिसून येते. आणि मग त्यानंतर शनिवारी 9 जानेवारीस मोगल फौजा या सुरतेच्या संरक्षणासाठी, सुरत वाचविण्यासाठी येत आहेत अशा प्रकारची बातमी गुप्तहेरांच्या करवी शिवाजी महाराजांना लागल्यानंतर सोने, चांदी, रुपे, हिरे, माणिक, मोती, इतर रत्न ही सगळी सोबत घेऊन रायगडाकडे शिवाजी महाराज निघाले. कापड चोपड, घरातील वस्तू, भांडी ही सगळी गोरगरिबांना शिवाजी महाराजांनी वाटून टाकली. पोर्तुगीजांच्या म्हणण्यानुसार की शिवाजी महाराजांनी ही लूट आधीच सागर किनारी आणून ठेवलेल्या जहाजामधून स्वराज्यामध्ये नेली असं पोर्तुगीज म्हणतात. हे एक वेगळं मत त्या सुरत लुटीची संपत्ती स्वराज्यात नेण्यासंबंधीचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खानदेशातून मोगल सैन्य ज्या वेळेला सुरतेच्या बचावासाठी तिथे येऊन पोहोचलं तोपर्यंत मराठे निघून गेलेले होते आणि बेचिराख झालेलं शहर हे त्यांच्या पुढे उभं होतं. मोगली सैन्य आलेलं आहे दिसतात, हे समजतात. इनायत खान हा किल्ल्यातून बाहेर पडला आणि किल्ल्यातून बाहेर पडून तो ज्यावेळेला बाहेर आला त्यावेळेला सुरतच्या लोकांनी शिव्या शापाची लाखोली त्याच्यावर वाहिली, घाण त्याच्यावर टाकली आणि अशा पद्धतीने त्याचा निषेध हा त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि यावेळेला इंग्रज आणि डच या व्यापाऱ्यांनी जे काही असामान्य अशा प्रकारचं धाडस दाखविलं त्या धाडसामुळे बादशहाने त्यांना पुढील 1 वर्ष जकात माफ केली आणि जकात माफीचा वापर या सर्व ब्रिटिश असणाऱ्या व्यापाऱ्यांनी, डच किंवा इतर सगळे व्यापारी, युरोपीय व्यापारी जे होते यांनी पुढे करून घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर बादशहाची बेइज्जत करणे हा शिवाजी महाराजांचा मुख्य हेतू
या लुटीच्या पाठीमागे होता किंवा या स्वारीच्या पाठीमागे होता. डच व्यापारी इव्हर्सन असं म्हणतो की सुरत लुटल्यावर शिवाजी असं उद्गारला, औरंगजेब बादशहाची दाढी ओढायची फार दिवसांची माझी इच्छा होती आणि ही इच्छा या स्वारीमुळे पूर्ण झाली, असं शिवाजी म्हणाला, असं इव्हर्सन म्हणतो. कारण सुरतेचा दिमाग आणि वैभवच असं होतं की मुसलमान लोक या शहराला जणू बादशहाची गिर्रेबाज दाढीच असं म्हणत असत. अशा या सुरतेची बदसूरत किंवा बेसूरत करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलेलं होतं. प्रचंड वैभवशाली शहर हे उद्ध्वस्त करून टाकलेलं होतं. इतकंच नाही तर या घटनेचे पडसाद असे उमटले की सुरतेतील व्यापाराच्या बाबतीमध्ये अनेक आता परकीय व्यापारी, स्थानिक व्यापारी या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागला की सुरत सुरक्षित आहे का. कारण आधेमध्ये सतत शिवाजी आला, मराठे आले, अशा प्रकारच्या अफवा सुरतेमध्ये पसरत असत आणि त्यामुळे मोठा गोंधळ अनेकदा सुरतेमध्ये निर्माण होत असे. पुढे जाऊन अजून एकदा सुरतेची लूट शिवाजी महाराजांनी केली. शिवाजी महाराजांच्या सुरतेचा एक मजेशीर, सुरत लुटीचा एक मजेशीर परिणाम अशा प्रकारचा आहे की मुंबई हे जे काही शहर आहे, या मुंबई शहराचा पाया हा शिवाजी महाराजांच्या सुरतेवरील स्वारीमुळे घातला गेला. कारण इंग्रजांनी हळूहळू सुरतेतील व्यापार हा नंतरच्या कालखंडामध्ये मुंबईला हरवला आणि भारतातील आंतरराष्ट्रीय व्यापाराचं केंद्र म्हणून मुंबईला जे स्थान प्राप्त झालं, मुंबईची जी भरभराट झाली, त्याच्यामागे शिवाजी महाराजांनी केलेली सुरतेची लूट, सुरतेवरील स्वारी हे त्याचं एक अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं कारण. प्रचंड संपत्तीची प्राप्ती शिवाजी महाराजांना सुरतेवरील स्वारीमुळे झाली. जवळपास 1 कोटीची संपत्ती ही शिवाजी महाराजांना प्राप्त झालेली होती. रियासतकार सरदेसाई असं म्हणतात की खुद्द शिवाजी महाराजांनाच या लुटीची मोजदाद करण्यास वेळ मिळाला नाही, इतकी ती प्रचंड होती. एक युरोपियन सुरतेच्या लुटीचा वृत्तांत देताना असं म्हणतो की शुक्रवारी सकाळी प्रत्येकी 2-2 पिशव्या घेतलेले 3000 हमाल हे ही लूट घेऊन जाण्याकरता म्हणून आलेले होते. सुरतेवरील स्वारीमुळे शिवाजी महाराजांचा शाहिस्ते खानाच्या बरोबर झालेला लढ्यातून जो काही युद्ध खर्च होता, तो सगळा युद्ध खर्च हा परस्पर निघाला. त्याकरता जनतेवर कोणत्याही प्रकारचा अधिकचा कर त्यांना लादावा लागला नाही. इतकंच नाही तर सुरतेतून मिळालेल्या प्रचंड लुटीमुळे भविष्यात येणारी जी काही संकट आहेत, या संकटाचा मुकाबला करण्यासाठीची तयारीही त्यांना करता आली. त्यांचा रिकामा झालेला खजिना भरून निघाला. आणि इतकंच नाही तर रायगड आणि सिंधुदुर्गचं बांधकाम हे सुरतेच्या लुटीतून प्राप्त झालेल्या संपत्तीतून शिवाजी महाराजांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराज हे अतिशय आगळं वेगळं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. इतकी प्रचंड संपत्ती प्राप्त झाल्यानंतर या संपत्तीतून कुठेही वाडे उडे त्यांनी बांधलेले नाहीत. चैनविलासावर कुठल्याही प्रकारचा खर्च हा शिवाजी महाराजांनी केलेला नाही. त्या उलट सिंधुदुर्ग सारखा बुलंद जलदुर्ग हा शिवाजी महाराजांनी बांधला. राजधानी बनण्यासाठी आवश्यक रायगडावर असणारी बांधकामं, त्याची मजबूती, यासारख्या गोष्टी या शिवाजी महाराजांनी सुरतेच्या लुटीतून प्राप्त झालेल्या संपत्तीतून केलेल्या. या स्वारीमुळे महाराजांचा आणि मराठ्यांचा आत्मविश्वास हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढला. अरे, शत्रूच्या प्रदेशामध्ये इतक्या दूरवर जाऊन आपण 4 दिवस सलग त्या शहराची लूट करून जाताना आणि येताना कुठेही कोणीही आपल्याला अडवत नाही, म्हणजे
शत्रूच्या प्रदेशातील दूरवरच्या प्रदेशातील मोहिमा आपण यशस्वी करू शकतो, या बाबतीतचा जो आत्मविश्वास आहे तो मराठ्यांच्या मध्ये, शिवाजी महाराजांच्या मध्ये यातून निर्माण झाला। आणि या मोहिमेचा फायदा शिवाजी महाराजांना पुढे कर्नाटकासारखी जी दीर्घ अशा प्रकारची मोहीम कर्नाटकाच्या प्रदेशामध्ये शिवाजी महाराजांनी काढलेली होती, ती मोहीम काढताना त्यांना या अनुभवाचा फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। याशिवाय आणखी एक गोष्ट म्हणजे या घटनेमुळे शिवाजी महाराजांचा नावलौकिक सर्वत्र पसरला। शिवाजी महाराजांना केवळ बंडखोर मानणाऱ्या, आपल्या बरोबरीचं मानणाऱ्या अनेक जहागीरदारांना, देशमुखांना, वतनदारांना शिवाजी महाराज हे काहीतरी वेगळं रसायन आहे, या गोष्टीची जाणीव या एकूणच सगळ्या मोहिमेमुळे झालेली आपल्याला पाहायला मिळते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सुरत मोहिमेच्या यशस्वीतेचं ज्या वेळेला मूल्यमापन आपण करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की सुरतेवरील स्वारीची गोपनीयता, आक्रमक निर्भयता आणि शिवाजी महाराजांच्या या रणनीतीचं जे काही दीप्तिमान यश आहे, या साऱ्याच अंगांनी सुरतेची लूट खरोखरच त्यांच्या चरित्रातील एक विशेष उल्लेखनीय अशा प्रकारची बाब ठरली। म्हणजे पहा, मोहिमेची गोपनीयता राखली, नियोजन अप्रतिम अशा प्रकारचं आणि आक्रमकता हे या मोहिमेचं आणखी एक वैशिष्ट्य, आणि शिवाजी महाराजांची रणनीती किती अचूक अशा प्रकारची होती हे सिद्ध करणारे असा प्रकारचा हा प्रसंग आहे। परंतु याही प्रसंगामध्ये महाराज 3-4 दिवस त्यांचे सैनिक या सुरतेची लूट करतायत, पण या लुटीमध्ये सुद्धा नीती ही शिवाजी महाराजांनी सोडलेली नाही। आणि म्हणून आपण बघतो की एक ख्रिस्ती पाद्री एम्ब्रोज नावाचा तो शिवाजी महाराजांना येऊन भेटतो आणि सांगतो की आमचा जो काही मठ आहे, चर्च आहे, त्याची लूट आपण करू नये, ख्रिस्ती लोकांना आपण त्रास देऊ नये अशी विनंती शिवाजी महाराजांना केल्यानंतर शिवाजी महाराज या ख्रिस्ती मठाची लूट करत नाहीत किंवा त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्या सैनिकांच्या मार्फत होणार नाही याची तजवीज करतात। इतकंच नाही तर सुरतेमध्ये मोहनदास पारेख नावाचा एक अतिशय श्रीमंत व्यापारी होता, परंतु तो अतिशय धर्मशील होता। त्याचं नुकतंच निधन झालेलं होतं आणि या धर्मशील अशा व्यापाऱ्याने आपल्या हयातीमध्ये अनेक दानधर्म केलेली होती याची बातमी शिवाजी महाराजांना त्यांच्या गुप्तहेराच्या मार्फत आधीच समजलेली होती। आणि म्हणून शिवाजी महाराज मोहनदास पारेख याचा वाडा मराठ्यांनी तर लुटायचा नाहीच आहे, परंतु या गोंधळाची संधी साधून इतर कोणीही लुटू नये म्हणून त्याचीही तजवीज करतात। म्हणजे या लुटीमध्ये देखील, लुटीच्या वेळी देखील, स्वारीच्या वेळी देखील शिवाजी महाराजांची नीती ही कशा पद्धतीची होती या गोष्टीची जाणीव आपल्याला होते। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जे विविध प्रसंग बालपणापासूनचे होऊन गेले, त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सुरतेवर त्यांनी केलेली स्वारी हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा प्रसंग आहे। आणि या प्रसंगामधून शिवाजी महाराजांच्या अंगी असणाऱ्या अनेक अलौकिक गुणांचं दर्शन हे आपल्याला होतं। म्हणून आज आपल्यापुढे शिवचरित्रातील हा प्रसंग मांडण्याचा प्रयत्न केला। आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर आपण तो लाईक करावा, शेअर करावा। हे चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करावं अशी विनंती आपल्याला करतो आणि थांबतो। धन्यवाद।